शुभ सकाळ सर्वांना. सुंदर दिवसाच्या अगदी मनापासून सुंदर अशा शुभेच्छा. पहिल्यांदा जास्वंदाच्या झाडाला छान असं फूल आलंय आणि ते आज विठू माऊलींना अर्पण करणार आहे. तर मस्त असं डेरेदार जास्वंद आहे. सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली, घरातली आवरावर केल्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि छान असं आलेलं फूल मी इथं विठुरायांना अर्पण केलेलं आहे. 2-3 दिवसापासून इतका पाऊस चालू आहे त्यामुळे फुलं वगैरे काहीच आणलेलं नाही, परंतु विठू माऊलींसाठी मस्त असं आपल्याच कुंडीमध्ये छान असं फूल आलं ते अर्पण केलं. त्यानंतर इथं आता खिचडी वगैरे बनवायची तयारीच होती. पिल्लूला भूक लागली होती. लहान मुलांना उपवास म्हटलं की भूक पटकन लागते आणि त्याच्यासाठी पटकन अशी साबुदाणा खिचडी बनवून घेतली, म्हणजे आम्हा सर्वांसाठीच बनवून घेतली. लेकरांना उपवास म्हटलं की दिवसभर काही ना काही खायला लागतं, यासाठी भरपूर अशी खिचडी बनवली. साबुदाणा वडे काही बनवायचे नव्हते त्यासाठी मग सर्वच खिचडी बनवून घेतली. त्यानंतर इथं शेवटी आता खिचडी बनत आलेली होती, तोपर्यंत म्हटलं छान असे साबुदाण्याचे पापड देखील तळून घेऊया. वातावरण एकदम थंड असल्यामुळं शेवटी बनवून घेतले, कारण जास्त वेळ जर तळून ठेवले तर ते लगेच सादळून जातील. त्यासाठी थोडेसे थंड झाले की लगेच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे. तर इथं छान अशी थाळी बनवून घेतली आणि आहोंना द्यायची होती, तर तीच पहिले देवांना दाखवून घेतला प्रसाद आणि त्यानंतर आहोंना नाश्ता करण्यासाठी दिला. त्यानंतर पिल्लूला दिला. आमचा सर्वांचा छान असा नाश्ता झाल्यानंतर माझं खूप दिवसाचं पेंडिंग काम होतं, त्यासाठी आम्ही दोघंजण चाललो होतो बाहेर आणि पिल्लूला घरी ठेवून चाललो होतो. त्यामुळे त्याला थोडंसं काही सांगणं वगैरे चालू होतं. बराच वेळ गेल्यानंतर येताना छान अशी फळं वगैरे घेतली आणि आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. चलो बाय.